बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला, नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगेल ते ऐकून तोही चकित झाला. दुःख दुःख पाठलाग करीत होतं. दारिद्र्य चिंतेत सावट पसरत होतं. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईने ती महलात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसते. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालेने सारथ्यांसोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवारी व्रत केल्या. ते आईनं पाहिलं, तरी उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता वेळ कसा जात होता त्याचे भान तिला नव्हते. मालधराने झाकण काढलं. त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ मिळत नाही ना? मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारी समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील खोच राजांनी हेरली. तो विचारानं गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसुरी झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधर राजाने उठला. त्याने आपल्या सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलून घेतलं. भद्रस्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रस्रवाने अनुमती दिली. मालधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांना मालधरानं वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रस्रवाचा